काढून बोलतोय, कारण उगाच माहिती न घेता एखादा पटकन व्हिडिओ बनवणं किंवा पटकन काहीतरी लिहिणं मला वाटतं ते जबाबदारीचं वाटत नाही माझ्यासारख्या माणसाला. जर आपण आपली बाजूच नाही मांडली तर लोकांना आपली बाजू कशी कळणार? म्हणून हा सगळा मी घाट घातलेला आहे या व्हिडिओचा. खरं तर आपण सुरुवात केली की झी मराठीनं डच्चू दिला, हकालपट्टी केली वगैरे वगैरे. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे सर, की तुम्हाला यातली पूर्ण माहिती आहे का? किंवा बाहेर सुद्धा मीडियामध्ये लिहिणाऱ्यांना काय ते लिहू शकतात. यूट्यूबवरती बरेच जणांचे स्वयंघोषित पत्रकारांचे चॅनल आहेत. जे कुठली मोठी मोठी चॅनल आहेत त्यांचा मी रिस्पेक्ट करतो, पण स्वयंघोषित जे कोणी पत्रकार मुलं असतात, मुलंच म्हणतो मी त्यांना, जे आपापलं एक चॅनल करतात आणि त्याच्यावरती डच्चू दिला, हकालपट्टी केली, या सगळ्यांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कार्यक्रमाला मी नाही म्हटलोय. तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून म्हणतो की ही माहिती घ्यायला पाहिजे होती तुमच्यासारख्या एका मोठ्या गुरुतुल्य व्यक्तीनं. जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सोशल मीडियाचा वापर करतो, सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे, कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात सर, आणि तुम्हाला मला तरी एक फॅन म्हणून फॉलो करतात, तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात. त्यामुळे मला असं वाटतं की जबाबदारी खरं तर तुमची जास्त होती की आपण खरंच माहिती घेऊयात. झीमध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहेत, तुम्ही एक फोन करून विचारू शकला असतात की काय झालंय, निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीये. झी मराठीत सर अनेक लोक तुम्हालाही मानतात, त्यामुळे तुम्ही एखादा झी मराठीत फोन करून विचारायला पाहिजे होतं, माहिती घ्यायला पाहिजे होती.